नमस्कार मंडळी, आपण बनवणार आहे साबुदाण्याचे वडे। त्याच्याकरता काय करायचं, बटाटे बॉईल करून घ्यायचे, साबुदाण्याला 7 ते 8 तास भिजत ठेवायचं, म्हणजे ते छान भिजतात आणि फुलतात आणि आपले वडे छान होतात। मग काय करायचं, हिरव्या मिरच्याचा बारीक कूट करून घ्यायचा, जेवढं तुम्हाला लागेल त्या हिशोबाने। कोथिंबीर घालायचा, कोथिंबीर तुम्ही स्किप केला हाताने मळून छान गोळा याचा तयार करून घ्यायचा। गोळा तयार झालेला आहे, मग त्यात थोडं मीठ घालायचं आणि परत मळून याचं छान एकजीव करून मिश्रण तयार करायचं। तोपर्यंत तेल तापत ठेवायचं। तेल हे स्लो ते मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आणि आपले गोळ्याचे छान छोटे छोटे गोळे तयार करून याचे ना साबुदाणा वड्याचा आकार देऊन याला आपण सगळे पिठाचे असेच गोळे बनवणार आहे। बघा असे असेच आपण सगळे गोळे तयार करून घेणार आहे। आपले सगळे गोळे तयार झालेले आहेत, साबुदाणा वड्याचे सगळे गोळे तयार झालेले आहे। आता या साबुदाणा वड्यांना स्लो ते मीडियम फ्लेमवरती तळायचं। यांना जास्त तेल जास्त तापलेलं नाही पाहिजे, म्हणजे कारण काय जास्त टेम्परेचर असला ना तेलाचा तर ते वडे वरतून जळणार आणि आतून कच्चे राहतात। मग तुम्ही परत बोलणार की वडे तर कच्चे राहिले। तसं नाही, वडे तळताना नेहमी त्याला स्लो ते मीडियम फ्लेमवरती तळायचं। ते छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात आणि त्यांना गुलाबी रंग येऊस्तर भाजून घ्यायचे। बघा छान वडे आपले तळले गेलेले आहे। तुम्हाला जर काही हे वडे आवडले असले तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। ओके, बाय।